आणि यानंतर पाहूयात मुंबई उपनगरातल्या 9 घडामोडी। 2020 मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीत पात्र ठरलेल्या 142 कामगारांना घरांच्या चावीचं वाटप। आतापर्यंत 1,06,000 गिरणी कामगारांकडून पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडाकडे अर्ज। मुंबईकरांना येत्या वर्षात रेल्वे स्थानकात आधुनिक सुविधा वापरायला मिळणार। पंतप्रधान मोदी 26 फेब्रुवारीला आणि मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 20 उपनगरी रेल्वे स्थानकांच्या सुधारणांची पायाभरणी करणार। पावसाळ्यात डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागानं कसली कंबर। झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित केलं जाणार। अधिकचं मनुष्यबळ घेऊन झोपडपट्ट्या पिंजून काढणार। प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर अटल सेतूवरून शिवनेरीच्या आणखी 2 फेऱ्या वाढवल्या। आता मुंबई पुणे दरम्यान अटल सेतूवरून 6 शिवनेरी बस फेऱ्या धावणार। बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांसाठी अधिकाधिक सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न। बेस्टचा ताफा वाढवला जाणार। काही नव्या मार्गांवर बस गाड्या सोडण्याचा निर्णय। मुंबई महापालिकेचा कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू बनवण्याचा प्रयत्न। पेवर ब्लॉक आणि टाइल्स बनवण्याचा पालिकेचा निर्णय। मुंबईतील मेट्रो 3 भूमिगत मार्गिकेचा पहिला टप्पा पूर्ण होण्याची प्रतीक्षा, तर दुसऱ्या टप्प्यातील हुतात्मा चौक स्थानकाची उभारणीही जवळपास पूर्ण। मुंबईमध्ये सध्या कमी बसगाड्यांमुळे प्रवाशांचे हाल। बेस्टच्या ताफ्यामध्ये 2,650 वातानुकूलित बस दाखल होणार। भिवंडीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शिबिर। शिबिरात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन।